ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। वेळ नदी भागामधील खेड आणि आंबेगावमधील गावांबरोबरच पाबळ परिसरामध्ये गेले 8 दिवस दमदार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे थिटेवाडी बंधारा 100% भरलाय। थिटेवाडी बंधाऱ्यामुळे पाबळ केंदूर परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये पाण्याची उत्तम उपलब्धता होते। चालू 2 दिवसांच्या संततधारेमुळे या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये धरण 100% भरले। त्यामुळे आणि सांडव्यामधनं पाणी वेळ नदीमध्ये वाहू लागल्यामुळे परिसरामधील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। उन्हाळ्यामध्ये कोरडे पडणारं हे धरण भरलं आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। बंधारा आता पूर्ण क्षमतेने भरलाय। पुणे जिल्ह्याच्या पाबळसह वेळ नदी भागामधील खेड आणि आंबेगावमधील गावांबरोबरच पाबळ परिसरामध्ये गेल्या 8 दिवस दमदार पावसानं हजेरी लावली आहे। थिटेवाडी बंधारा 100% भरलाय। मंगळवारी सकाळी सांडव्यामधनं वेळ नदीमध्ये पुढे पाणी सुरू झालं। बंधारा भरल्यानं या भागामध्ये नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। मागील वर्षी काहीसा कमी प्रमाणामध्ये पाणीसाठा असलेला हा बंधारा उन्हाळ्यामध्ये कोरडा पडला होता, तर मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात हा बंधारा पावसानं भरला होता। चालू वर्षी 1 महिना अगोदर बंधारा 100% भरलाय। मागील काही दिवसामध्ये पावसानं हजेरी लावल्यानं या भागामध्ये मोठा दिलासा मिळाला आहे। खैरेनगर, धामारी, पाबळ या भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी थिटेवाडी बंधाऱ्यामधनं अनेक योजना करण्यात आल्या आहेत। बंधारा कोरडा पडल्यानंतर सर्व योजना बंद पडल्या होत्या। त्याचबरोबर या भागामधील पिकांचं मोठं नुकसान देखील झालं होतं। त्यामुळे 2 दिवसात बंधारा भरलाय म्हणून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। तर पुराच्या पाण्याचा फटका अनेक ठिकाणी बसलाय। केंदूर, धामारी, जातेगाव हा महामार्ग पाण्याच्या खाली गेला आहे, तर पाबळ केंदूर गावाचं वैभव संत श्रेष्ठ काणूराज महाराज यांच्या सभा मंडपामध्ये पाणी शिरलं आहे। केंदूर गावाचे माजी सरपंच संगीता गावडे यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य भरत साकोरे यांनी पूर्व नियोजित केलेले सर्व नाले, केटीवेर, छोटे बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे। एकंदरीत आकाशाकडे डोळे लावून बसलेले शेतकरी, कष्टकरी यांच्या मदतीला 2 दिवस पावसानं अक्षरशः बॅटिंग सुरू केली आहे। त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालंय। तर मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरामुळे स्थानिक प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय। सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर।